खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये केवळ एक धाव फक्त मिळू शकणार आहे। पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं, यशनी प्रयत्न केला परंतु थोडासा लेट प्रयत्न केला। जिथे पहिला तो पडला त्याच्यानंतरला बॉल मात्र ट्रॅव्हल झाला होता। यावरती सांगितलं बॉल नो आहे, पुन्हा टाकावं लागेल। खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहताय। पंचांच्या माध्यमातून सांगितलं, पंच प्रशांत सर यांनी मात्र सांगितलंय की हा बॉल मात्र तुम्हाला पुन्हा टाकावं लागेल, तुम्ही हा बॉल नो टाकलाय। राईट हॅम ओव्हर द विकेट, हा बॉल टाकला जाईल। सर्व तयार आहे। या बॉलला ऑफला ड्राईव्ह केलाय, कव्हरचा काढू तिथे आहे परंतु थोडीशी मिसफील्ड आणि मिसफील्ड म्हणजे दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळत आहेत परंतु चेंडूचा मात्र तिथे विजय। चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा। 4 आलाय ब्रँडेड चौकार। धाव संख्या 13 या कडेवरती जाऊन पोहोचलेली आहे। शेवटचा एक बॉल शिल्लक आहे। धाव संख्या 13 या कडेवरती जाऊन पोहोचले। PS11 या संघाने मात्र आतापर्यंत चांगला प्रभावित केलंय। तो ऑफला चांगला ड्राईव्ह करत असताना मंदार गावडेच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल। षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त। विदाउट लॉस धाव संख्या 14 या कडेवरती जाऊन पोहोचले। आता इथून षटक क्रमांक 2 चा खेळ मात्र चालू होईल। पहिल्या षटकामध्ये केवळ 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। पहिल्या षटकामध्ये 14 धावा धाव फलकावरती आहेत। षटक क्रमांक 2 इन प्रोग्रेसला। बॉलिंग ट्रॅक वरती PS11 SK स्पोर्ट्स या संघाकडनं तुम्ही पाहताय तर बॉलिंग ट्रॅक वरती मंदार गावडेला बॉलिंग दिली जाईल। म्हणजे संदेश साळवी हे देखील ऑप्शन आहे। SK स्पोर्ट्स या संघाकडे चांगला विद्वान गोलंदाज, ज्याच्याकडे क्षमता चांगली आहे, विद्वत्ता चांगली आहे आणि त्याचबरोबर पोटेन्शियल देखील संदेश साळवी या बॉलरकडे तर नक्कीच आहे। तो मंदार गावडे सध्या आजच्या दिवसामध्ये सध्या आउट फॉर्म चाललाय। तो शर्वटच्या विरुद्धमध्ये मंदारचा कशा प्रकारचं या ठिकाणी बॉलिंग केली जाईल। सरळ बॉल आहे, सरळ बॉलला अगदी सर्वजण खेळलं गेलं। डिफेन्सिव्ह बॉटमचा चांगल्या प्रकारचा वापर, तिथे मिसफील्ड आणि याचाच मात्र फायदा अतिशय वेगाने सौरभ आणि त्याचा साथीदार या दोघांनी तर घेतलाय। म्हणजे ते सांगतायत आम्हाला तुम्ही ज्या ज्या वेळेला संधी देणार त्या संधीचा आम्ही सोडणं। या दोन्ही जे खेळाडू आहेत म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये 50 धावांची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप करणारी जर कोणती जोडी असेल तर शर्व आणि त्याचबरोबर सौरभ पाटील या दोन खेळाडूंना मात्र 50 धावांची साझेदारी मागच्या मॅच मध्ये केलेली आहे आणि त्यांची नोंदवली देखील जाईल ती साझेदारी। जेव्हा जेव्हा नक्कीच या फ्रेंड सर्कल टी20 प्रीमियर लीगची चर्चा केली जाईल, कैलासवासी विशाल आणि कैलासवासी विनायक मूर्ती चषकाची चर्चा केली जाईल तर पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप 50 धावांची करणारे ही जोडींचं नावाचा उल्लेख नक्कीच केला जाईल। परंतु सौरभ पाटील इथे लवकर स्वस्त्यामध्ये आता परतलाय। आता संधी दुसऱ्यांदा मिळाली पण तो तिथे कोणती चूक करणार नाहीये खेळाडू। नवीन बॅटर क्विक फास्ट अतिशय वेगाने यायचा आहे। फलंदाजी ट्रॅक वरती बाकासूर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतोय। त्याच्या बॅट वरती जरी पाहायला गेला तर एकंदरीत तो बाकासूरच त्यांनी लिहिलंय आणि आज त्याच्यासारखंच खेळावं लागेल। बाकासूर बैलगाडा शर्यतीतला नंबर 1 चं नाव। नक्कीच सर, बैलगाडा शर्यतीत नंबरचं आहे, 1 नंबरचं नाव आहे बाकासूर आणि तो मोठा बाकासूर लवर देखील आहे। याच कारणास्तव त्याला बाकासूर या नावाने आपण संबोधित देखील करतो। म्हणजे आज त्या बाकासूर नावाची चर्चा आपण बैलगाडामध्ये पाहतो पण तो आज क्रिकेटच्या इतिहासामध्ये देखील बाकासूर नावाची चर्चा इथून पुढे आपण करत राहू। कारण का वैभव रामाने जोपर्यंत क्रिकेट खेळणार तोपर्यंत बाकासूर नावाची चर्चा आपण सातत्याने करणार। तुम्ही बॅटचा हँडल बघितलं तर बॅटच्या मागे ज्यावेळेला मागची बॅट घेतली त्यांनी नवीनच बॅट परचेस केले आणि त्या बॅटवरती त्यांनी बाकासूर 02 अशा प्रकारचं त्या ठिकाणी बघा कोरून घेतलंय। अलॉंग द कार्पेट खेळले गेले, एक धाव घेतली, दुसरी धाव आणि थोडीशी मिसफील्ड, याचा फायदा पुन्हा एकदा या दोन्ही फलंदाजांना उचललाय। धाव संख्या या 3 च्या साह्यानं पुढे सरकत असताना 20 धावा धाव फलकावरती आहेत। दुसरा प्रोग्रेसला राहिलाय। बॅटिंग ट्रॅक वरती शर्व मांद्रे ऑफला ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय। मुन्ना बोर्टे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या बॉलवरती अगदी तुटून पडले, धावत आले आणि बॉलला मात्र त्या ठिकाणी पकडलं आणि या बॉलरच्या हातामध्ये नक्कीच थ्रो केलाय। एकदा वाचवलंय। या बॉलवरती मोठा प्रहार करायचा आहे। मिड विकेटचा खेळाडू मात्र सर्कलच्या आतमध्ये इथे वाईड थ्रो केलाय। एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाते। संभवतः शेवटचा एक बॉल आहे का? एक बॉल आहे का? शेवटचा एक बॉल शिल्लक आहे। इथून या शेवटच्या बॉलवरती बाकासूरच्या माध्यमातून किती मोठे प्रहार केले जातील हे पाहावं लागेल। राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग असेल, सरळ अगदी हलक्यातने खेळला, ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय।
क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय आणि षटक क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचते 25-25 या आकड्यावरती एक खेळाडू बाद झालेला आहे. या पुढच्या आपण जर पाहायला गेलं तर लीग फॉर्मॅट मधील शेवटचा सामना गणेश कन्या आसूद विरुद्ध फ्रेंड सर्कल टेटवली या दोन संघांमध्ये पुढची लढत असेल. म्हणजे लीग फॉर्मॅटच्या मॅचेस इथून संपतील आणि त्यानंतर क्वालिफायरच्या मॅचेसला सुरुवात केली जाईल. गणेश कन्या आसूद विरुद्ध फ्रेंड सर्कल टेटवली. सो बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपण टॉस बॉक्स कडे या, जिथे आपण टॉस काही वेळातच करणार आहोत. प्रथम फलंदाजी ज्यावेळेला केली जाते षटक क्रमांक 3 या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर मात्र संदेश यांना तुम्ही पाहताय. चला या ठिकाणी मी घेईन सर्वांची या ठिकाणी मी घेईन छोटीशी विश्रांती. तुम्ही ऐकत राहा दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी. आदरणीय क्षीरसागर सर. धन्यवाद. या ठिकाणी संदेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. षटकातला पहिला बॉल आणि पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथे फाऊल आहे, धाव मिळणार नाही. याच्यानंतर गणेश कन्या आसूद आणि फ्रेंड सर्कल टेटवली अशी महत्वाची लढत असणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय शर्व अतिशय सुरेख फलंदाजी करत असताना एक बाजू त्याने टिचून फलंदाजी केली आतापर्यंत. तर बघता बघता दुहेरी धाव देखील कंप्लीट होते. टीमची धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावरती. संदेश गोलंदाजी मार्कवरती आलेत. मागच्या सामन्यामध्ये देखील खूपच चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केलेली होती. पुन्हा एकदा बॅकफूट वरती जात ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय कव्हरच्या पट्ट्यामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. परंतु जोपर्यंत बॉलवरती येतील तोपर्यंत सिंगल धावेवरतीच समाधान मानावं लागलं. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता 1 ने पुढे सरकते. 28-28 संदेश वर्सेस बकासूर असं युद्ध आपल्याला पाहायला मिळणार. वैभवने मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धावचीची संधी आणि यस इथे फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट मिळते. अर्थातच एसके स्पोर्ट्स मौजे दापोली या टीमच्या खात्यामध्ये. PS11 संघाचा तुरुप काय का महत्वाचा खेळाडू ज्याने सातत्यानं मागच्या मॅच पर्यंत जबरदस्त अशी खेळी सादर केली होती त्या खेळाडूला धावची तोंड माघारी परतावं लागतंय. हमें तो अपनों ने लूटा वो गैरों में का दम था, कस्ती वही डुबी जा विश्वास कमता. थोडंसं ताळमेळमध्ये कमतरता पाहायला मिळाली. धाव घ्यायची की नाही घ्यायची द्विधा मनस्थिती होती आणि सरते शेवटी दुसऱ्या धावेचा कॉल आला. वैभवचा एक्सेप्ट केलं शर्वने आणि त्याच प्रयत्नामध्ये दुसरी धाव घेत असताना धावची तो सरळ बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा झटका बसतो. यानंतर आता रोहित येत आहेत मैदानाच्या दिशेने. PS11 संघाचा हा देखील एक स्टार खेळाडू चमचमता सितारा. रणरणत्या उन्हामध्ये ही महत्वाची लढत आपण पाहतोय. जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते, लेकिन जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. आज तुम्हाला इथे घाम गाळावा लागेल. क्षेत्र कोणतंही असू दे कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नसतो. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर जरूर इथे भेटेल आणि एका धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय अगोदरच्या बॉलवरती विकेट गेलेली असल्यामुळे या बॉलवरती डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळत एक धाव वसूल केली आणि टीमची धावसंख्या पोहोचवले 30 या आकड्यावरती. 30 रन. संदेश चांगली गोलंदाजी करतात. सातत्याने फ्लायटेड बॉल टाकतात. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आला आणि संदेश यांना अजून एक विकेट मिळते. या ओव्हरमध्ये दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. एसके स्पोर्ट्सच्या टीमने PS11 ला डॉमिनेट केलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. इथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना PS11 या संघाची धावसंख्या झाली 30. सो शेवटचं षटक बाकी आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय एसके स्पोर्ट्स संघाचा हा स्टार खेळाडू संभवता मंदारच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल का. आदरणीय सरपंच महोदयांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण टॉस करूया. टेटवली ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आदरणीय मोबिनबाई आमचे मार्गदर्शक त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. टॉस बॉक्स मध्ये गणेश कन्या आसूद आणि फ्रेंड सर्कल टेटवली. आतापर्यंत फ्रेंड सर्कल टेटवलीने विशेषतः राकेशला पाठवलं आणि ज्या ज्यावेळेला राकेशने टॉस जिंकलाय सामना जिंकलाय. मागच्या मॅचचा तो हिरो देखील ठरला होता. दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहताय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मुन्नाना पाचारण केलंय. पहिलं षटक मुन्नानी टाकलं होतं. त्याच्यानंतर मंदार संदेश आणि पुन्हा एकदा मुन्नाच्या हातामध्ये चेंडू आहे. दरम्यान या बॉलवरती पुन्हा एकदा दुहेरी धाव घेत आपल्या टीमची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न PS11 चा संघ करू शकेल. PS11 संघाला आता कुठेतरी वाटत असणार की जर 45 च्या आसपास धावसंख्या गेली तर त्यांच्याकडे आपल्याला माहिती आहे की जबरदस्त गोलंदाजी आहे. रोहित पाटील एक स्टार खेळाडू आहे. तो देखील तेवढीच जबरदस्त गोलंदाजी करून रोखू शकतो एसके स्पोर्ट्सला.
हा नवीन खेळाडू आला, बॅटर्स नेम नॉन स्ट्रायकर मार्क. नॉन स्ट्राईक मार्क वरती बॅटर राहुल आलेले आहेत आणि राहुल आणि त्याचबरोबर त्याचा सहकारी खेळाडू पॉइंटला बघा संदेश पाहायला मिळत आहेत. परंतु याही बॉलवरती पुन्हा एकदा दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि गणेश कन्या आसूद विन द टॉस गणेश कन्या आसूद डिसाइड काय करतायत ते बघूया. सांगतो हा सामना झाला. तर दरम्यान या ठिकाणी ओहो यावेळेला क्लीन बोल झालाय का? अपील जरूर केलंय परंतु यावेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज सुरक्षित असू शकेल आपल्या क्रीज मध्ये. अतिशय महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. सो दरम्यान जर इथे बघितलं तर पुन्हा एकदा मुन्नाच्या हातामध्ये बॉल आहे आणि मुन्ना नक्कीच आपल्या टीमसाठी संकटमोचकची जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडताना त्याच्या समोर एक उंच पुरा असा खेळाडू जो की PS11 या संघासाठी देखील तेवढीच महत्वपूर्ण कामगिरी पार पाडू शकतो. दरम्यान या बॉलवरती मात्र सिंगल धाव घेतली आणि सिंगल धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. SK स्पोर्ट्स मौजे दापोली स्वप्न बघितलं या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये पोहोचण्याचं. एक एक पायरी अगदी पार करत वेगाने आपल्या स्वप्नाच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न होतोय. मुनाने चांगला बॉल टाकलाय, कौतुक केलं जातंय संघ मालकांच्या माध्यमातून देखील. यावेळेला बॅकफुट वरती हवेमध्ये बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडलाय, चांगली जजमेंट आणि षटक देखील इथे संपते. तर एकंदरीत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना PS11 या टीमने धावा बनवल्या 35 आणि विजयासाठी आता समीकरण असेल SK स्पोर्ट्स संघासमोर 24 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता असेल. अगदी सामना इजी आहे परंतु वाटतो तेवढा सोपा देखील नाहीये. 24 बॉल 36 होतील का? घेऊया एक छोटासा ब्रेक. यानंतर गणेश कन्या आसूद आणि त्या टीमच्या विरोधामध्ये यजमान फ्रेंड सर्कल टेटवली संघ. बघा आता आहे ना, आता तुमचे एकच सामना तुम्ही जिंकला. हा सामना जर जिंकला तर 4 पॉईंट होतील. ऑलरेडी SK आता ह्यांचं कोण जिंकतो तर बघूया. यांच्यामध्ये जो जिंकेल तो ऑलरेडी क्वालिफाय होणार आहे. तर 6 पॉईंटवर तो क्वालिफाय आणि त्याच्यानंतर मग एक जो दोघांचे ऑलरेडी 4 तुम्ही पण जिंकले तर तुमचे पण ॲव्हरेज अजून काउंट नाही करता ना, कारण ऑलरेडी अजून यांची आता बॅटिंग व्हायची आहे तिथे नंतर तुमची पण त्यांची बॅटिंग ऑलरेडी दोघांचे जे झालेत ना त्यांचे झालेत. PS11 तर 52 धावा झालेल्या त्यांच्या तिथे. त्यांचा ॲव्हरेज चांगला आहे तिथे, काही इश्यू नाही. हा जर त्यांनी सामना जिंकला तर ते ऑलरेडी क्वालिफाय होतील. SK स्पोर्टने जिंकला तर ते पण क्वालिफाय होतील. बट मग ह्यांचं जर राहिलं, हे जर हरले आता PS11 मध्ये हरले तर यांचं स्ट्राईक रेट मोठं आहे. तुमचा जर स्ट्राईक रेट बघितला आपण
असो दरम्यान या ठिकाणी विकेट घेतल्यानंतर आता आत्मविश्वास काही अंशी PS11 या टीमचा देखील वधारलेला आहे, वाढलेला आहे. धावा झालेल्या आहेत अजून देखील 12. सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहताय 36 धावांची आवश्यकता असताना म्हणजे अजून देखील जवळजवळ 24 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. SK स्पोर्ट्स मौजे दापोलीला आणि आंद्रे रसेल आता मैदानामध्ये दाखल होतोय. एक बिग हिटर म्हणून देखील ओळखला जातो. बाहुबली या नावाने देखील संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये अंडर ओपन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हा खेळाडू प्रसिद्ध राहिलाय. तर रोहितने मात्र ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला. आक्रमक असा जो मुन्ना होता त्याला माघारी पाठवलं, परंतु अजून देखील मंदार नॉन स्ट्राईक मार्क वरती उभा आहे. ही चोट गोळी जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्कीच SK स्पोर्ट्स संघासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल सामना जिंकण्याची. मिसफील्ड होते आणि दुहेरी धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये देखील सक्सेसफुली पूर्ण केलं जात आहे. तर या 3 धाव्यांच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता पोहोचती आहे 15 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटल रंगलं जात आहे. टोटल छोटा हो या बड़ा हो, डजंट मैटर, वो बैटल बड़ा होना चाहिए. वही बड़ा बैटल यहाँ पर देखने को मिलता हुआ. गेंदबाजी मार्ग पर मिस्टर रोहित तैयार होंगे और बल्लेबाजी मार्ग पर जहां तक सवाल है मंदार तैयार है. मंदार के पास वो पोटेंशियल है, वो टैलेंट है और उसी टैलेंट का इस्तेमाल करने की आवश्यकता होगी मिस्टर मंदार को. रोहित के खिलाफ क्या यहाँ पर बड़ा आक्रमण होगा. ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को ड्राइव किया था. खिलाड़ी वहां पर डीप पर मौजूद थे. फिलहाल वहां पर लॉन्ग ऑफ के खिलाड़ी काफी तेजी के साथ आते हुए गेंद को रोकते थ्रो करते सीधा गेंदबाजों के हाथों में. उसके पहले बड़े आसानी के साथ रक्षात्मक तरीके के साथ ये दूसरा रन मुकम्मल किया और 2 रनों के साथ अब रन संख्या आगे बढ़ती हुई 17 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर बन चुके हैं. 36 रनों का पीछा करते हुए SK स्पोर्ट्स की टीम इस गेंद के ऊपर भी बड़ा स्ट्रोक खेला. मिसफील्ड हुई और उसका फायदा उठाते हुए इस गेंद के ऊपर भी तीसरा रन बड़े आसानी के साथ मुकम्मल और साथ ही साथ ओवर की भी समाप्ति हो चुकी है. 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या पहुंच चुके हैं 20 पर, यानी कि 12 गेंदे 16 रनों की और आवश्यकता यहां से मुकाबला जीतने के लिए SK स्पोर्ट्स मौजे दापोली को. क्या 12 में 16 बना पाएंगे. सौरभ पाटिल गेंदबाजी मार्ग पर आएंगे. ये ओवर जो होगा ये काफी कीमती होगा. ये डिसाइड करेगा कि मुकाबला किस टीम की तरफ रुख कर रहा है. सौरभ पाटिल इसी ओवर में अगर 2 या 3 विकेट चटकाते साथ ही साथ 5 या 6 ही रन खर्च करते तो अगले ओवर में यकीन मानिए काफी ट्विस्ट आएगा इस मुकाबले के अंदर. PS11 नेट रन रेट के आधार पर शायद हारने के बावजूद भी मौका बना पाएगी टॉप 4 में पहुंचने के लिए. लेकिन अगर फ्रेंड सर्कल टेटोली मुकाबला जीतेगी तो यस वो टीम क्वालिफाई करेगी. लेकिन ये ऐसा होगा तो वैसा होगा, उसके ऊपर डिपेंड्स है अभी तक टॉप 4 की टीमों का समीकरण. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो सौरभ पाटिल तैयार है राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए और उनके सामने लेफ्ट हैंडेड बल्लेबाज मिस्टर मंदार है. आक्रामक बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं. लेकिन 12 गेंदे 16 रनों की आवश्यकता, ज्यादा आक्रामक होने की कोई आवश्यकता नहीं. अलॉन्ग द कारपेट के जरिए वहां पर रन बटोरना पसंद करेंगे. ये देखे वहां पर ऑफ साइड की तरफ ड्राइव किया था, वहां पर खिलाड़ी मौजूद थे लेकिन हल्की से मिसफील्ड और उसका फायदा उठाते हुए दोनों भी बल्लेबाज. जहां पर सिंगल आना चाहिए था वहां पर SK स्पोर्ट्स मौजे दापोली के खिलाड़ी काफी तेजी के साथ 2 रन बटोरते हुए अच्छी खासी रनिंग बिटवीन विकेट दोनों भी खिलाड़ियों के दरमियान देखने को मिलते हुए. सौरभ पाटिल दोबारा तैयार होते हुए. थोड़ी सी स्लोअर गेंद थी, नो बॉल का इशारा. कहीं ना कहीं स्लो गेंद फेंकने के प्रयास में और जो लाइन के अंदर गेंद को डाला था जिसके चलते यहाँ पर बड़ी आसानी के साथ स्ट्रॉन्ग प्रहार किया था गेंद के ऊपर. नो गेंद और उसके ऊपर दौड़कर भी रन मुकम्मल किए. यानी कि देखा जाए तो 3 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ेगी तेजी के साथ. SK स्पोर्ट्स की टीम काफी तेजी के साथ जीत की तरफ आगे बढ़ती हुई. 25 बने यानी कि 11 रनों की और आवश्यकता. सौरभ पाटिल क्या यहाँ पर विकेट चटका देंगे अपनी टीम को. ये अच्छी फील्डिंग है, ये अच्छी फील्डिंग है. ज्यादा रन नहीं मिलेंगे, मात्र सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा दोनों भी बल्लेबाजों को. सिंगल के साथ यहाँ पर स्ट्राइक को रोटेट किया. अब रन संख्या आगे बढ़ती हुई 26, यानी यहाँ से मुकाबले को जीतने के लिए और भी 10 गेंदे और 10 रनों की आवश्यकता होगी. अहम मुकाबला होगा. SK स्पोर्ट्स की टीम क्या वो पहली टीम बनेगी बी गुट में जो पहुंचेगी सीधा टॉप 4 में, और बची हुई 3 टीमों के बीच में केपी डोमिनेटर तो ऑलरेडी बाहर पहुंच चुकी है, बाहर जा चुकी है, तो बची हुई 3 टीमों के बीच में वो कड़ा संघर्ष देखने को मिलेगा. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो वाइड का इशारा आता हुआ लगातार कहीं ना कहीं यहाँ पर PS11 की टीम दबाव निर्माण करने का प्रयास कर रही है. इस गेंद के ऊपर भी देखिए आंद्रे रसल के बल्ले से एक अच्छा स्ट्रोक आया था जहां पर इसी स्ट्रोक के बलबूते पर 2 रन मुकम्मल किए. 2 रनों के साथ यहाँ पर रन संख्या आगे बढ़ती हुई 29 बने, यानी कि 7 रनों की आवश्यकता. और भी मुकाबले को जीतने के लिए थोड़ा सा आसान बनाने का प्रयास करेंगे. अलॉन्ग द कारपेट के जरिए स्ट्रोक खेलने का प्रयास करते हुए मालूम है आंद्रे रसेल को कि यहाँ पर बड़े स्ट्रोक खेलने की कोई आवश्यकता नहीं. सीधा उंगली से घी निकल रहा है
तो उंगली टेढ़ी करने की कोई जरूरत नहीं। अलोंग द कारपेट के जरिए स्ट्रोक खेलो, बड़े इत्मीनान के साथ रन बटोरो और यहाँ पर बड़ी आसानी के साथ मुकाबला जीतते हुए टॉप 4 में अपना प्रवेश सुनिश्चित कीजिए। ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद, तेजी के साथ आती हुई गेंद, तकरीबन 110 किलोमीटर प्रति आवर रफ्तार के साथ फेंकी हुई जो गेंद थी, बल्लेबाज रीड नहीं कर पाए, गेंद को जाने दिया सीधा विकेट कीपर के दस्तानों में और विकेट कीपर ने विकेट के पीछे अच्छा तरह काम किया था। रन बनने की कोई भी गुंजाइश नहीं थी वहां पर। फिलहाल सौरभ पाटिल दोबारा इसी ओवर में गेंदबाजी करते हुए अलोंग द कारपेट, इस बार गेंद को खेला दो खिलाड़ियों के बीचों बीच, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद थी। ये देखिए दूसरा रन भी तेजी के साथ पूरा किया, तीसरे की मांग थी। अगर रन चुराने का प्रयास करते तो शायद वो सौरभ पाटिल ने डायरेक्ट हिट किया था विकेट कीपर की तरफ, शायद करीबी मामला बन सकता था। फिलहाल यहाँ पर रन संख्या आगे बढ़ चुकी है, 31 बने, यानी कि आखिरी 6 गेंदे 5 रनों की 7 गेंदे और 5 रनों की और आवश्यकता, शायद एक गेंद शेष है इस ओवर की। 7 गेंदे 5 रनों की आवश्यकता, 31 बने, 36 रनों का टारगेट होगा। सौरभ पाटिल फुल टॉस गेंद फेंकी थी, उसका फायदा उठाते हुए पहला रन पूरा किया, दूसरे की मांग ढूंढते रह गए और अंत में 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल किया। इस 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई, जी हाँ दोस्तों 33 बने, यानी कि 6 गेंदे 3 रनों की आवश्यकता, मात्र औपचारिकता शेष है इस मुकाबले में। एसके स्पोर्ट्स की टीम मुकाबले को जीतते तो वो क्वालिफाई करेंगे टॉप 4 के लिए। क्या वो पहली टीम बनेगी क्वालिफाई करने वाली? कल के दिन में हमने देखा था वो आखिरी मुकाबला जहां पर डिसाइड हुआ था टॉप 4 टीम, शायद ये मुकाबला भी आखिरी मुकाबले की आखिरी गेंद तक जा सकता है। फिलहाल यहाँ पर देखा जाए तो 6 गेंदे फेंकने के लिए एक युवा गेंदबाज को मोर्चे पर लाया गया है, उनके सामने है लेफ्ट हैंडेड बल्लेबाज। 6 गेंदे 3 रनों की आवश्यकता, क्या पहली 2 गेंदों के ऊपर जीत सुनिश्चित कर पाएंगे? आक्रामक फील्डिंग की सजावट करते हुए कैप्टन PS 11 के गेंदबाज का नाम है, बॉलर्स नेम ऋषि है। ऋषि है तो खुशी है, लेकिन नहीं, नो बॉल का इशारा, बड़ा स्ट्रोक और एसके स्पोर्ट्स की टीम ने इस मुकाबले को जीतते हुए टॉप 4 में अपनी जगह सुनिश्चित की। कांग्रेचुलेशंस, आपकी टीम बनी है टॉप 4 में पहुंचने वाली बी गुड की ये पहली टीम, जीत मुबारक हो, कांग्रेचुलेशंस, हार्दिक हार्दिक अभिनंदन, खूप भालो, ढेर सारा अभिनंदन। दरम्यान या ठिकाणी कैलासवासी विशाल, कैलासवासी विनायक स्मृती चषक 2025 हा क्रिकेटचा रणसंग्राम मित्रांनो आपण पाहतोय आणि या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये पारितोषिकांचा वर्षाव आहे। अर्थात अंतिम सामन्यामध्ये देखील जो खेळाडू सामनावीराचा मानकरी ठरेल त्याच्यासाठी आकर्षक चषक या ठिकाणी प्रथमेश मंगेश जाधव यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेला आहे। सन्माननीय प्रथमेश मंगेश जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या मंडळाच्या वतीने आपण त्यांचा देखील यथोचित सन्मान करतोय। तर मी प्रथमेश जी आपल्याला विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावा। प्रथमेश मंगेश जाधव सर आणि दिलीप दादा, मी आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रथमेश मंगेश जाधव प्रत्येक वर्षी त्यांचं विशेष सहकार्य कैलासवासी विशाल, कैलासवासी विनायक स्मृती चषकासाठी लाभत असतं आणि प्रथमेशजींचा देखील आपण यथोचित सन्मान, यथोचित गौरव आपल्या या मुख्य व्यासपीठावरती करतोय। दिलीपजी रेमजे यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावरती हा आपण सन्मान करूया। मुख्य मंचावरती आपण सन्मानित करतोय प्रथमेश मंगेश जाधव यांना। चला गणेश कन्या असूत क्षेत्ररक्षण सजवून घ्या। गणेश कन्या असूत लीग फॉर्मॅट मधला शेवटचा सामना, गणेश कन्या असूत आपल्याला विनंती आहे की लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या। दरम्यान या ठिकाणी मुख्य मंचावरती आपण सन्मानित करतोय सन्माननीय प्रथमेश मंगेश जाधव साहेब यांना, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी अंतिम सामन्यामध्ये जो सामनावीराचा मानकरी ठरणारा खेळाडू आहे त्याच्यासाठी सन्मान चिन्ह पुरस्कृत केलेला आहे आणि त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय। आदरणीय दिलीपदादा रेमजे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय। प्रथमेशजी खूप खूप धन्यवाद, आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत। असं स्नेह, असं सहकार्य प्रत्येक पर्वामध्ये तुमच्याकडनं आम्हाला लाभत राहू हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पुनश्च एकदा आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या व्यवसायासाठी देखील।
त्याचबरोबर प्रथमेशजी यांच्या समवेत आलेले संजयजी क्षीरसागर आमच्या लगतच्या गावाचे ते रहिवासी आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते देखील इथे आलेत आणि संजयजी क्षीरसागर यांचा देखील आपण विशेष सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही पुनश्च एकदा दिलीप दादा आपल्याला विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते आही सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होईल. संजयजी क्षीरसागर सुखदर गावचे रहिवासी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा देखील आपण मुख्य मंचावरती यथोचित सन्मान यथोचित गौरव करतोय. अर्थात कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोणा संघ टॉप 4 साठी क्वालिफाय झालेला होता. त्याचबरोबर त्याच्या समवेत स्वराज फायटर्स या संघाने देखील टॉप 4 मध्ये आपली जागा सुनिश्चित केलेली होती. सांगितलं नाही PS11 आहे 52 एसके बोर्ड्स ऑलरेडी क्वालिफाय झालेले. त्याच्यानंतर तुमच्या दोघांचा रन रेट जो आहे केपी डॉमिनेटर्स एलिमिनेट दोन टीम ऑलरेडी बाहेर आहेत त्याच्या, म्हणजे एसके क्वालिफाय केपी एलिमिनेट. PS 52 पॉईंट्सवर आहे आणि तुमचे आता एक मॅच झाल्याशिवाय आपण पॉईंट नाही ठेवू. तुमचं तरी पण सांगतो तरी पण आतापर्यंत 12 ने 9 किती झाले 21 आणि 6 27 पॉईंट 27 झाले म्हणजे कोणाचे त्यांचे 52 आहे. PS11 चे 52 पॉईंट आहेत, तुमचे 27 आहेत आणि FCD चे 33 आहेत. तुम्हाला जर PS11 ला जर क्वालिफाय करायचे असेल तर 27 52 25 एक ओव्हरला 25 मारावं लागतील. जिंकून 25 मारा. नको जिंकण्यावर फोकस करा. धन्यवाद. या ठिकाणी जर आपण